नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बरेचसे शाकाहारी लोक आजारी पडल्यानंतर त्यांना असं ऐकायला मिळतं, अंडी खात नाही किंवा नॉनव्हेज खात नाही म्हणून हे आजार जवळ येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रथिने मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारचे आजार तुम्हाला होत असतात। किंवा मग जेव्हा एखादं ऑपरेशन होतं त्यावेळी सुद्धा बरेच जण ऑपरेशन झालेल्या व्यक्तीला अंडी खाण्यासाठी फोर्स करतात, पण त्या व्यक्तीची अंडी खाण्याची इच्छा नसते किंवा मग ती व्यक्ती अंडी कधीच खात नाही। तर मग अशा वेळी त्या व्यक्तीने नक्की काय करावं? अंड्यांपेक्षाही जास्त पट प्रथिने असणारे 10 फूड आहेत जे आपण एक एक करून बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की असे कोणते फूड आहेत। बहुतेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते अंड्यांना प्रथिनांचा गोल्ड स्टँडर्ड मानतात, पण त्यांच्यापासून एक सत्य लपवून ठेवण्यात आलं आहे। काय वाटेल जर मी तुम्हाला ते सत्य सांगितलं तर? आज आपल्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर असलेला पदार्थ अंड्यांपेक्षा प्रति 100 ग्रॅम तब्बल 5 पट जास्त प्रथिने देतो आणि तो तर सर्वात शक्तिशाली पदार्थ नाही आहे, कारण आज आपण जो पहिल्या क्रमांकाचा पदार्थ पाहणार आहोत त्यात तर त्यापेक्षाही जास्त प्रथिने आहेत, जो इतका प्रभावी आहे की शास्त्रज्ञ पक्षाघाताच्या म्हणजे स्ट्रोकच्या रुग्णांमधील स्नायूंचं नुकसान परत मिळवण्यासाठी त्यावर संशोधन करत आहेत। अंडी तुम्हाला प्रति 100 ग्रॅम फक्त 13 ग्रॅम प्रथिने देतात, पण आजच्या व्हिडिओमधील पदार्थ त्याही पलीकडे आहेत। काहींमध्ये तर 60 ग्रॅमपर्यंत प्रथिने आहेत आणि एक भयानक सत्य हे आहे की 99% ज्येष्ठ नागरिकांना हे पदार्थ अस्तित्वात आहे हे माहीतसुद्धा नाही। दरम्यान 70 वर्षानंतर आपल्या शरीरातील स्नायूंचे वस्तुमान हळूहळू नाहीसे होत आहे, ज्यामुळे अशक्तपणा, चालण्याचा वेग कमी होणं आणि तोल जाऊन पडण्याचे धोके वाढत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने असलेली अशी 10 पदार्थ उघड करणार आहे, ज्यांना आपण 10व्या क्रमांकापासून ते पहिल्या क्रमांकापर्यंत पाहणार आहोत। शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पहिल्या क्रमांकाचा पदार्थ कदाचित सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली स्नायू बनवणारा पदार्थ आहे आणि तो तुम्हाला किराणा दुकानाच्या एका अनपेक्षित कप्प्यामध्ये मिळेल। आणि हो, या व्हिडिओमधील प्रत्येक दावा खऱ्या प्रकाशित झालेल्या संशोधनावर आधारित आहे। सुरुवात करण्यापूर्वी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आजकाल तुमची ऊर्जा पातळी नक्की कशी आहे। प्रत्येक कमेंट वाचून मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, कोणत्याही विलंबाशिवाय। सुरुवात करूया 10व्या क्रमांकाच्या पदार्थाने। हा पदार्थ आपल्या नजरेसमोरच असतो, पण तो किती शक्तिशाली आहे याची बहुतेक लोकांना कल्पना नसते। नंबर 10 वाला पदार्थ आहे चक्का, म्हणजे काही घट्ट दही। 10.3 ग्रॅम प्रथिने प्रति 100 ग्रॅम। तुम्ही ऐकलं असेल की दही आरोग्यासाठी चांगलं आहे, पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही की पाणी काढलेलं स्निग्धांश म्हणजे फॅट नसलेलं दही किंवा मग चक्का प्रथिनांनी किती परिपूर्ण असतो। प्रति 100 ग्रॅम 10 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह तो एका उकडलेल्या अंड्याला, ज्यात फक्त 6.3 ग्रॅम प्रथिने असतात, त्याला सहज मागे टाकतो। हे जवळजवळ दुप्पट स्नायू निर्मितीचे मूल्य आहे, तेही कमी चरबीसह। चक्का किंवा मग घट्ट दही वेगळे ठरते ते त्याच्या पाणी काढण्याच्या प्रक्रियेमुळे। या प्रक्रियेत दह्यातील अतिरिक्त पाणी आणि लॅक्टोज निघून जातं, ज्यामुळे एक घट्ट मलाईदार पदार्थ शिल्लक राहतो, जो प्रथिनांनी अत्यंत समृद्ध असतो। न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2020च्या एका क्लिनिकल रिव्ह्यूमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींनी दररोज किमान 20 ग्रॅम दुग्धजन्य प्रथिनांचं सेवन केलं, त्यांच्या स्नायूंचे संरक्षण 12 आठवड्यांमध्ये 25% सुधारलं, विशेषतः जेव्हा ते चालण्याच्या व्यायामासोबत जोडले गेले। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चक्का पचायला सर्वात सोपा पदार्थ आहे, अगदी ज्यांना पोटाच्या समस्या किंवा लॅक्टोजची सौम्य असहिष्णुता आहे त्यांच्यासाठी सुद्धा। जास्तीत जास्त फायद्यासाठी साखरयुक्त फळांचे दही टाळा, त्याऐवजी साधे स्निग्धांश नसलेले घट्ट दही निवडा आणि त्यात 1 चमचा जवसाची पूड किंवा ताजी फळे मिसळा। तुम्ही याचा वापर स्मूदी, चटण्या किंवा मग सॅलड ड्रेसिंगसाठी उच्च प्रथिने आधार म्हणूनही करू शकता। आता वळूया एका आश्चर्यकारक प्रथिने चॅम्पियनकडे, जो तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अनेक वर्षांपासून पडून आहे आणि त्यावर धूळ जमत आहे। किती खावे? दररोज एक मोठी वाटी, सुमारे 150 ते 200 ग्रॅम, यातून तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळतील। नंबर 9 आहे हरभरे, उकडलेले हरभरे। 11.2 ग्रॅम प्रथिने प्रति 100 ग्रॅम। बहुतेक लोक हरभऱ्यांना सॅलड किंवा आमटीमधील एक सामान्य घटक मानतात,
पण ते फक्त शक्तिशाली रहस्य लपवत आहेत. शिजवल्यावर प्रति 100 ग्रॅम 10 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह हरभरे स्नायू संरक्षणाच्या बाबतीमध्ये अंड्यांना सहज मागे टाकतात. आणि अंड्यांप्रमाणे नाही तर हरभरे ज्येष्ठांना अत्यंत आवश्यक असलेली एक गोष्ट देतात, ते म्हणजे फायबर, म्हणजेच उत्तम पचनशक्ती, स्थिर रक्तशर्करा आणि कमी दाह. या सर्व गोष्टींचा समावेश परिणाम तुमच्या वयानुसार स्नायू टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर होतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या वृद्ध व्यक्तींनी प्राण्यांच्या प्रथिनांऐवजी कडधान्यांसारखे वनस्पती आधारित पर्याय निवडले, त्यांच्यामध्ये वयानुसार होणारे स्नायूंचे नुकसान 26% कमी झाले. याचे कारण म्हणजे शरीरातील दाह कमी होणं आणि आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ. हरभरे मॅग्नेशियमने देखील समृद्ध आहेत, जे तुमच्या स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यास आणि बरं होण्यास मदत करते. हरभऱ्यांचा भरपूर फायदा घेण्यासाठी त्यांना शिजवण्यापूर्वी रात्रभर भिजवून ठेवा. यामुळे ते पचायला सोपे होतात आणि पोषक तत्वांची उपलब्धता सुद्धा वाढते. तुम्ही त्यांना लसूण किंवा ऑलिव्ह ऑइल घालून बनवू शकता. कुरकुरीत होईपर्यंत भाजून खमंग नाश्ता तयार करू शकता किंवा आमटी, सूप आणि उसळींमध्ये देखील वापरू शकता. त्यांची मलाईदार चव त्यांना सर्वात बहुगुणी उच्च प्रथिनयुक्त पदार्थांपैकी एक बनवते. किती खावे? एका जेवणामध्ये एक मोठी वाटी सुमारे 150 ग्रॅम शिजवलेले. यातून तुम्हाला 13 ते 14 ग्रॅम प्रथिनं मिळतील. आता अशा पदार्थांकडे वळूया. त्यांचा लहान आकारामुळे अनेकदा दुर्लक्षित केले जातात, पण त्याच प्रत्येक घासागणिक अधिक प्रथिने वाढवत असतात. नंबर 8 आहे राजगिरा. शिजवलेला राजगिरा प्रति 100 ग्रॅम 14 ग्रॅम प्रथिनं. बरेच लोक राजगिऱ्याला फक्त एक कर्बोदक किंवा मग एक ट्रेंडी धान्य मानतात, पण जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर राजगिरा तुम्ही तुमच्या ताटातील सर्वात हुशार निवड असू शकते, विशेषतः नाश्त्यासाठी किंवा मग दुपारच्या जेवणासाठी. का? कारण शिजवल्यानंतरही राजगिरा प्रति 100 ग्रॅम सुमारे 14 ग्रॅम उच्च गुणवत्तेचे संपूर्ण प्रथिनं देत असतो. हे बरोबर आहे. राजगिरा त्या मोजक्या वनस्पती आधारित पदार्थांपैकी एक आहे ज्यात सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात, जे तुमचे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. याचा अर्थ त्यात केवळ प्रथिने जास्त नाही, तर ते वापरण्यायोग्य प्रथिने आहेत जे तुमचे स्नायू प्रत्यक्षात शोषून घेऊ शकतात आणि त्याचे रूपांतर ताकदीमध्ये करू शकतात. ज्येष्ठांसाठी हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण राजगिऱ्यामध्ये लायसिन नावाचे अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. लायसिन स्नायूंच्या दुरुस्तीसाठी, कॅल्शियम शोषण्यासाठी आणि अगदी कोलेजन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहे. न्यूट्रिएंट्समधील 2022च्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की दररोज राजगिऱ्याचे सेवन करणाऱ्या ज्येष्ठांच्या पायांच्या ताकदीमध्ये फक्त 8 आठवड्यांमध्ये 9% वाढ झाली आहे. राजगिरा तयार करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याला रात्रभर भिजवून ठेवणे. यामुळे त्यातील काही अनावश्यक घटक कमी होतात आणि प्रथिनांची उपलब्धता वाढते. नंतर त्याला भाज्यांच्या किंवा मग हाडांच्या रशात हळूहळू शिजवा. तुम्ही दाह कमी करण्यासाठी त्यात हळद किंवा काळी मिरी सुद्धा घालू शकता. राजगिरा, कोशिंबीर, परतलेल्या भाज्या किंवा पालकासोबत नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यात सातत्य महत्त्वाचं आहे. दररोज 1 पाऊण कप राजगिरा तुमच्या स्नायूंच्या दुरुस्तीत आणि ऊर्जेमध्ये मोठा फरक घडवू शकतं. किती खावं? एका वेळेस अर्धी वाटी म्हणजे सुमारे 50 ग्रॅम कच्चे धान्य शिजवून खावे. यातून तुम्हाला सुमारे 7 ग्रॅम प्रथिने मिळतील. आता येऊया 7व्या क्रमांकाकडे. हा एक असा पदार्थ आहे ज्यावर शरीर सौष्ठ व पटू म्हणजे बॉडी बिल्डर्स प्रेम करतात, पण बहुतेक ज्येष्ठ त्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते म्हणजे भोपळ्याच्या बिया. 19 ग्रॅम प्रथिने प्रति 100 ग्रॅम. या बिया लहान असल्या तरी त्या स्नायू बचत करणाऱ्या पोषक तत्वांनी आश्चर्यकारकपणे भरलेल्या आहेत. प्रति 100 ग्रॅम 19 ग्रॅम प्रथिनांसह त्या अंड्यापेक्षा जवळजवळ दुप्पट प्रथिनं देतात. पण फक्त प्रमाण महत्त्वाचं नाही, तर त्या प्रथिनांसोबत काय येतं हे महत्त्वाचं आहे. भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियम, लोह आणि जस्त या 3 खनिजांच्या सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्रोतांपैकी एक आहेत, ज्यांची कमतरता 60 वर्षांनंतर ज्येष्ठांमध्ये अनेकदा दिसून येते. हे महत्त्वाचं आहे का? मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेमध्ये थेट भूमिका बजावते. लोह स्नायूंच्या ऊतींना ऑक्सिजन पुरवठा करण्यास मदत करते आणि जस्त स्नायूंच्या पुनर्निर्मितीचं नियमन करतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एका खनिजाची कमतरता असते तेव्हा केवळ प्रथिनं स्नायू टिकवण्यासाठी पुरेशी नसतात. जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की दररोज भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्याने वृद्ध प्रौढांमधील स्नायूंचा दाह दर्शवणारे घटक फक्त 12 आठवड्यांमध्ये
38% पर्यंत कमी झाले। याचा अर्थ तुम्ही केवळ ताकद टिकवत नाही तर तुम्ही त्या सुप्त दाहाला सक्रियपणे कमी करत आहात, जो कालांतराने तुमच्या स्नायूतंतूंना पोखरतो। भोपळ्याच्या बिया वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना कच्चे आणि न खारवलेले खाणं। तुम्ही त्यांना दह्यावर टाकू शकता, स्मूदीमध्ये मिसळू शकता किंवा मग त्यांची पूड करून चटणीसारखे वापरू शकता। फक्त मुठभर बिया तुमच्या ताकदीमध्ये रिकव्हरीमध्ये खरा फरक घडवण्यासाठी पुरेशी प्रथिने आणि खनिजे पुरवू शकतात। किती खायचे आहे? दररोज एक मुठभर म्हणजे सुमारे 30 ग्रॅम खा। यातून तुम्हाला 7 ते 9 ग्रॅम प्रथिने मिळतील। आता एका अशा पदार्थाबद्दल बोलूया जो तुम्हाला शरीर सौष्ठ व पटूंशी संबंधित वाटेल, पण योग्य प्रकारे वापरल्यास तो ज्येष्ठांसाठीही चमत्कार करू शकतो। नंबर 6 आहे पनीर। 20 ग्रॅम प्रथिने प्रति 100 ग्रॅम। पनीर हे ज्येष्ठांसाठी सर्वात जास्त दुर्लक्षित प्रथिन स्रोतांपैकी एक आहे। प्रति 100 ग्रॅम 20 ग्रॅम प्रथिनांसह ते प्रथिनांच्या बाबतीत अंड्यांना मागे टाकतं। पण खरा फायदा या प्रथिनांच्या स्वरूपामध्ये आहे। पनीर दुधापासून बनवलेले आहे आणि ते पचायला अत्यंत सोपं असतं, ज्यामुळे वृद्ध व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। पनीरमध्ये स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्वात 9 अमिनो ॲसिड्स असतात। विशेषतः ल्युसीन हे 60 वर्षानंतर अत्यंत महत्त्वाचं बनतं, कारण तुमचे स्नायू प्रथिनांना कमी प्रतिसाद देतात। अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका क्लिनिकल चाचणीमध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठांचं पचन आरोग्य चांगलं आहे त्यांनी एका वर्षामध्ये 18% जास्त स्नायू वस्तुमान टिकवून ठेवलं पाहिजे। पनीर पचायला सोपं असल्याने ते तुम्हाला प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स आणि तेल वापरण्यासाठी जैविक साधने दोन्ही देतं। पनीरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्याचे पातळ काप करून थोड्या तुपावर किंवा तेलावर परतून घ्या। तुम्ही जे भाजीमध्ये टाकू शकता, सँडविचमध्ये वापरू शकता किंवा मग सॅलडमध्ये घालून उच्च प्रथिनयुक्त आणि चविष्ट बनवू शकता। किती खावं? एका जेवणामध्ये 70 ते 100 ग्रॅम। यातून तुम्हाला सुमारे 13 ते 14 ग्रॅम प्रथिनं मिळतील। आता पुढे आपण प्रथिनांच्या एका अशा जगात प्रवेश करत आहोत जे पारंपरिक अन्नातून येत नाही, पण ते सर्वत्र ज्येष्ठांसाठी उपलब्ध असतात। क्रमांक 5 आहे समुद्री शेवाळ। 29 ग्रॅम प्रथिनं प्रति 100 ग्रॅम। हे दिसायला पाणथळ जागेतील शेवाळासारखं वाटू शकतं, पण स्पिरुलिना सर्वात शक्तिशाली स्नायू संरक्षक पदार्थांपैकी एक आहे। हे गडद हिरवे, निळे, पिवळे शेवाळ प्रति 100 ग्रॅम तब्बल 29 ग्रॅम प्रथिने देतो। होय, अंड्यापेक्षा जवळजवळ तिप्पट, पण खरा चमत्कार त्याच्या प्रमाणामध्ये नाही तर तुमचं शरीर त्याला कसा प्रतिसाद देतं यात आहे। स्पिरुलिनामध्ये प्रथिने जवळपास 85% जैविकदृष्ट्या उपलब्ध असतात। याचा अर्थ तुमचे स्नायू ते बहुतेक प्राणीजन्य उत्पादनांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने शोषून घेतात आणि वापरतात, आणि त्यात सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड्स असल्याने ते तुमच्या वृद्ध स्नायूतंतूंना थेट संदेश पाठवण्यासारखे आहे। वाढा, दुरुस्त व्हा आणि मजबूत बना। स्पिरुलिनाला आणखी प्रभावी बनवतं ती त्याची शक्तिशाली दाहविरोधी क्षमता। स्नायूंच्या नुकसानीशी झुंजणाऱ्या ज्येष्ठांना अनेकदा कमी तीव्रतेचा दाहाचा सामना करावा लागतो, जो स्नायूंच्या पुनर्निर्मितीला बाधा देतो। स्पिरुलिनामध्ये फायकोसायनिन नावाचं एक दुर्मिळ संयुग आहे, जे न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित 2022च्या अभ्यासानुसार दाह दर्शवणारं CRP पातळी 32% कमी करतं। हे वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केळी, पालक आणि अक्रोड घालून बनवलेल्या स्मूदीमध्ये 1 चमचाभर टाकणे किंवा गरम लापशीमध्ये मिसळणं। दिवसाला फक्त 1 चमचा काही आठवड्यांमध्ये मोठे फायदे दाखवण्यासाठी पुरेसे आहे। किती खावे? दररोज 1 लहान चमचा टीस्पून इतके तुम्ही खाऊ शकता। पुढे आता जगातील सर्वात जुन्या स्नायूवर्धक पदार्थांपैकी एकाकडे जात आहोत, ज्याला आपण बहुतेक आधुनिक ज्येष्ठ विसरले आहेत। पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल आणि तुम्ही अजूनही क्रिशवीज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा। नंबर 4 आहे शनबीज। 35 ग्रॅम प्रथिनं प्रति 100 ग्रॅम। तुम्ही कदाचित या बिया स्मूदी बाउलवरती किंवा हेल्थ स्टोअरमध्ये शेल्फमध्ये पाहिलेल्या असतील, पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही की शनबीज पृथ्वीवरील सर्वात संपूर्ण वनस्पती प्रथिनांपैकी एक आहे आणि प्रति 100 ग्रॅम सरासरी 35 ग्रॅम प्रथिनांसह ती यादीच्या मध्यभागी आहे। शनबीज खरोखरच अद्वितीय आहे। ते केवळ प्रथिनांच्या प्रमाणामुळे नाही तर गुणवत्तेमुळे। बहुतेक वनस्पती प्रथिनांच्या नाही तर शनबीजामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या योग्य प्रमाणामध्ये सर्व 9 अमिनो ॲसिड्स असतात। हे दुर्मिळ आहे। फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमधील 2021च्या एका पुनरावलोकन पुष्टी केली आहे। शनबीजांसारखे खरोखरच अद्वितीय असं काही नाही। ते केवळ प्रथिनांच्या प्रमाणामुळे नाही तर गुणवत्तेमुळे। बहुतेक वनस्पती प्रथिनांमध्ये नाही। शनबीजामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या योग्य प्रमाणामध्ये सर्व 9 अमिनो ॲसिड्स असतात। हे दुर्मिळ आहे। फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमधील 2021च्या एका पुनरावलोकनात
पुष्टी केली की शरबीजांसारख्या संपूर्ण वनस्पती प्रथिनांचे सेवन करणाऱ्या ज्येष्ठांमध्ये स्नायूंची धारणा लक्षणीयरित्या वाढली आहे। याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्यांना कच्चे खा, 1 चमचा ओटमीलमध्ये टाका, स्मूदीमध्ये मिसळा किंवा मग भाजलेल्या भाज्यांवरती शिंपडा। त्या पचायला अत्यंत सोप्या असल्याने वृद्ध पचन संस्थेसाठी योग्य आहेत। किती खावं? दररोज 2-3 मोठे चमचे, सुमारे 20 ते 30 ग्रॅम। यातून तुम्हाला 7 ते 10 ग्रॅम प्रथिनं मिळतील। हे स्मूदी किंवा सॅलडवर खाऊ शकता। क्रमांक 3 आहे सोयावडी किंवा मग सोया चंक्स। ते असतात 29 ग्रॅम प्रथिनं आणि 100 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम 29 ग्रॅम प्रथिनं असतात। ही आमची काही चूक नाही, हे सप्लिमेंट नाही, ही एक वनस्पती आधारित शक्ती आहे जी तुम्हाला खाल्लेल्या बहुतेक मांसाहारी पदार्थांपेक्षा प्रत्येक घासागणिक जास्त प्रथिनं देते आणि बहुतेक ज्येष्ठांनी याबद्दल ऐकलेही नाही। सोयावडीमध्ये प्रति 100 ग्रॅम तब्बल 39 ग्रॅम प्रथिनं असतात। हे सर्वात जास्त प्रथिनं असलेल्या प्राणीजन्य पदार्थांच्या बरोबरीचं आहे। पण संतृप्त चरबी, पचनावर ताण किंवा मग दाह यांसारख्या समस्यांशिवाय सोयावडी ज्येष्ठांसाठी विशेषतः प्रभावी आहे, कारण की पचायला आणि शोषायला सोपी आहे। ती सोयाबीनपासून बनवलेली आहे, ज्यामुळे ती जळजळ शुद्ध प्रथिनं बनवत असते। ज्या ज्येष्ठांचे पचन कमकुवत आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ जलद शोषण आणि पोटावर कमी ताण असा होतो। तुम्ही तिची भाजी बनवू शकता, बिर्याणीत वापरू शकता किंवा स्टार्टर म्हणून तळून खाऊ शकता। 60 नंतर स्नायूंचं संरक्षण करण्यासाठी हा एक सर्वात दुर्लक्षित पदार्थांपैकी एक आहे। किती खावं? एका वेळेस 30 ते 40 ग्रॅम कोरड्या वजनानुसार शिजवल्यावर ते फुगून एक वाटीभर होतात। यातून तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळतील। आता जर तुम्हाला हे ऐकून असं वाटत असेल, धक्का बसला असेल, तर तयार राहा, कारण पुढचा पदार्थ केवळ प्रथिनांमध्ये याला मागे टाकलं नाहीये, तर तो 1 वर्षापेक्षा जास्त काळ मुरवलेला असतो, तोंडात विरघळतो, मांसापेक्षा 30% चांगल्या शोषणापासून स्नायूंची ताकद वाढवतो। नंबर 2 पार्मेजान चीज, 42% प्रथिनं प्रति 100 ग्रॅम। हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतं, पण या ग्रहावरील सर्वात जास्त प्रथिनं असलेला स्रोत तुमच्या फ्रीजमध्येच आहे आणि ते मांस नाही, ते सप्लिमेंट नाही, तर ते आहे जुनं झालेलं रवाळ आणि अनेकदा विचार न करता किसलं जाणारं खरे चीज। बाटलीमध्ये मिळणाऱ्या पावडरबद्दल आम्ही बोलत नाही आहोत। अस्सल कठीण पार्मेजान चीजमध्ये प्रति 100 ग्रॅम तब्बल 42 ग्रॅम प्रथिनं असतात। हे अंड्यापेक्षा जास्त, बहुतेक मांसापेक्षा जास्त आणि पनीर किंवा दुधाच्या दुप्पट आहे। पण जे त्याला ज्येष्ठांसाठी खरोखर शक्तिशाली बनवतं, जे तुम्हाला म्हणजे दुसरे शरीर ते प्रथिनं किती प्रकारामध्ये वापरतं, ते 12 ते 36 महिने पार्मेजानमध्ये लॅक्टोज अत्यंत महत्त्वाचा असा पदार्थ आहे। आपण जगातील सर्वात जुन्या स्नायूवर्धक पदार्थांपैकी एकाकडे जात आहोत, ज्याला बहुतेक आधुनिक ज्येष्ठ विसरले आहेत। पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे नक्की सांगा। आता प्रश्न येतो की किती खावे? दररोज 2 चमचे किसलेलं सुमारे 20 ग्रॅम, यातून तुम्हाला सुमारे 8 ते 9 ग्रॅम प्रथिनं मिळतील आणि हे कॅलरीज आणि फॅट्समध्ये जास्त असल्यामुळे कमी प्रमाणामध्ये वापरावं। आणि नंबर 1चा आहे सुक्या मासळीची पावडर, 63 ग्रॅम प्रथिनं प्रति 100 ग्रॅम। हे तुम्हाला कोणत्याही धान्याच्या डब्यात किंवा ट्रेंडी शाकाहारी पुस्तकामध्ये सापडणार नाही, पण आमच्या यादीमध्ये सर्वात वर असलेला पदार्थ आहे। वजनानुसार आपण ज्याच्यावरती चर्चा केलेली आहे, कोणत्याही पदार्थापेक्षा जास्त प्रथिन देतो, जो आहे सुक्या मासळीची पावडर किंवा सुकट। हो, खरंच, विशेषतः कॉड किंवा मग पोलक सारख्या कमी चरबीच्या सुकवलेल्या पांढऱ्या माशांपासून बनवलेली जेव्हा पाणी काढलं जातं तेव्हा जे काही उरतं ते जवळजवळ शुद्ध प्रथिनं असतं आणि आकडे खोटे बोलत नाही। सुक्या मासळीच्या पावडरमध्ये प्रति ग्रॅम तब्बल 63 ग्रॅम प्रथिनं असतात। हे अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे। हे चिकन ब्रेस्टपेक्षा, व्हे प्रोटीनपेक्षा किंवा मग बहुतेक सप्लिमेंट्सपेक्षा जास्त आहे। त्यावर जास्त ज्येष्ठ पैसे वाया घालवत आहेत। पण फक्त आकडा महत्त्वाचा नाही, जे याला 60 वर्षांवरील प्रौढांसाठी इतकं शक्तिशाली बनवतं ते म्हणजे ही प्रथिनं किती जैविकदृष्ट्या उपलब्ध आहेत। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।